28 फेब्रुवारीला इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे। सगळ्यात आधी इस्रायलनं अमेरिकेच्या मदतीनं इराणवरती हल्ला केला। या हल्ल्यांना इराणकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। त्यानंतर आता मिडल ईस्टमध्ये मोठा संघर्ष हा पेटलेला पाहायला मिळतोय। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। इराणी सैन्याकडून सुद्धा त्यांच्या मृत्यूची पुष्टी ही करण्यात आली आहे। यानंतर आता इराणकडनं जोरदार हल्ले केले जात असून खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल असं इराणी सैन्याने म्हटलंय। रविवारी सकाळी इराणनं दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला टार्गेट केलं। एअरपोर्ट जवळ इराणी ड्रोन पाडण्यात आले, ज्यात एकाचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झालेले आहेत। त्याआधी इराणनं दुबईच्या बुर्ज खलिफाला टार्गेट केलं होतं। आता ही जगातली सगळ्यात उंच इमारत आहे। एकीकडे अमेरिका आणि इस्रायल थेट इराणवरती हल्ले करताय, तर इराण मात्र UAE, कतार आणि बहरीन सारख्या देशांना टार्गेट करताय। पण अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असताना इराण हा दुबई आणि कतारला का टार्गेट करतोय? इराणकडनं या देशांवरती हल्ले नेमके का केले जात आहेत? इराण थेट अमेरिकेवरती हल्ला करू शकत नाही का? समजून घेऊयात या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी इराण करत असलेल्या हल्ल्यांबाबतीत जाणून घेऊयात। इराणनं शनिवारी दुबईतल्या बुर्ज खलिफाजवळ ड्रोनने हल्ला केला। या हल्ल्यानंतर बुर्ज खलिफाचे सगळे लाईट्स बंद करण्यात आले आणि ती इमारत तातडीने रिकामी करण्यात आली। या हल्ल्याचे अनेक व्हिडिओज हे समोर आलेले आहेत। व्हिडिओजमध्ये बुर्ज खलिफाच्या जवळून अचानक मोठा धूर निघत असल्याचं दिसतंय। इराणनं दुबईतलं प्रसिद्ध आलिशान हॉटेल बुर्ज अल अरब वरती सुद्धा ड्रोननं हल्ला केला। दुबईच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याची पुष्टी केलेली आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी इराणचा एक ड्रोन पाडला, ज्याचा ढिगारा हा बुर्ज अल अरबच्या बाहेरच्या भागात पडलेला आहे। त्यानंतर रविवारी सकाळी इराणनं अबुधाबीच्या जायद इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ हल्ला केला। या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे। इराणनं दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ सुद्धा हल्ला केलेला आहे। या हल्ल्यानंतर UAE ची एअर स्पेस बंद करण्यात आली आहे। याचा परिणाम जगभरातल्या अनेक विमान उड्डाणांवरती झालाय, कारण दुबई एअरपोर्ट हे जगातल्या सगळ्यात व्यस्त विमानतळांपैकी एक मानलं जातं। एअर इंडियानं 1 मार्चला लंडन, टोरंटो, फ्रँकफर्ट, पॅरिस आणि शिकागो इथे जाणारी सगळी नियोजित उड्डाणं बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय। यासोबतच DGCAनं विमान कंपन्यांना मिडल ईस्ट मधल्या 11 देशांच्या एअर स्पेसमधनं दूर राहण्याचा सल्ला दिलेला आहे। इराणनं अबुधाबी, दुबई आणि कतरची राजधानी असलेल्या दोहावरती मिसाईल्स डागलेले आहेत, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। UAEने या संदर्भात असं म्हटलंय की युद्ध सुरू झाल्यापासून इराणने या भागामध्ये तब्बल 150 पेक्षा जास्त मिसाईल्स आणि 200 पेक्षा जास्त ड्रोन्स डागलेले आहेत। यापैकी बहुतांश हल्ले UAEच्या संरक्षण यंत्रणेनं रोखलेले आहेत। पण हे युद्ध इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण असं आहे। पण मग इराण हा दुबई, अबुधाबी, दोहा अशा शहरांवरती का हल्ला करतोय ते आपण समजून घेऊयात। खरं तर इराणच्या टार्गेटवरती आहेत मिडल ईस्ट मधले अमेरिकेचे एअर बेसेस। मिडल ईस्टमध्ये अमेरिकेचे जवळपास 19 एअर बेसेस आहेत। या सगळ्या एअर बेसेसवरती अमेरिकेचे तब्बल 40 ते 50 हजार सैनिक हे तैनात असतात। मागच्या काही वर्षात अमेरिकेनं इथल्या सैनिकांची संख्या चांगलीच वाढवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे हे सगळे एअर बेसेस इराणच्या आजूबाजूच्या देशांमध्ये आहेत। एक प्रकारे या एअर बेसेसच्या माध्यमातून अमेरिकेनं इराणला सगळ्या बाजूंनी घेरलेलं आहे। इराण सध्या मिडल ईस्ट मधल्या ज्या देशांवरती हल्ले करतोय ते सगळे देश अमेरिकेचे मित्र आहेत। सौदी अरेबिया आणि अमेरिकेत अत्यंत जवळचे संबंध आहेत। सौदी अरेबिया हा या भागातला अमेरिकेचा सगळ्यात जवळचा मित्र देश आहे। याशिवाय कतार, बहरीन, UAE या देशांचे सुद्धा अमेरिकेसोबत घनिष्ठ असे संबंध आहेत। खरं तर अमेरिकेनं या सगळ्या देशांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे। अमेरिकेला या देशांकडनं तेल हवंय। अमेरिकेनं या देशांना असं म्हटलंय की तेलाच्या बदल्यात आम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊ। तेव्हापासूनच या देशांनी अमेरिकेला तिथं एअर बेसेस उभे करण्याची परवानगी दिलेली आहे। कतारच्या अल उदेद इथं अमेरिकेचा मिडल ईस्ट मधला सगळ्यात मोठा एअरबेस आहे। हा एअरबेस कतारची राजधानी दोहापासून फक्त 20 किलोमीटर इतक्याच अंतरावर आहे। 2000 सालापासून अमेरिकन सैन्य या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 2002 साली अमेरिका आणि कतारमध्ये पहिली अधिकृत डिफेन्स डील झाली। या डीलनुसार अमेरिकेला हा एअरबेस वापरण्याची परवानगीही मिळालेली आहे। आता या एअरबेसवरती अमेरिकेचे 8 ते 10 हजार सैनिक कायम तैनात असतात। त्यामुळे जेव्हाही अमेरिकेशी संघर्ष होतो तेव्हा इराण इथंच मोठा हल्ला करतो। मागच्या वर्षी जून महिन्यात सुद्धा इराण आणि अमेरिकेत जेव्हा संघर्ष झालेला त्यावेळी इराणनं याच एअरबेसवरती हल्ला केला होता। आता कतारप्रमाणेच मिडल ईस्टच्या UAE मध्ये सुद्धा अमेरिकेचा मोठा असा एअरबेस आहे। अल दाफरा असे या एअरबेसचं नाव आहे। हा एअरबेस UAE ची राजधानी अबुधाबीच्या दक्षिणेला आहे।
इथं अमेरिका आणि UAEची एअरफोर्स मिळून काम करतात। या ठिकाणी अमेरिकेचे जवळपास 3000 सैनिक हे कायम तैनात असतात। अल दाफराचं लोकेशन असं आहे की इथनं पर्शियन आखात आणि ओमानचं आखात या दोन्हींवरती लक्ष ठेवता येतं। तसंच हा एअरबेस जो आहे तो स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजला अगदी लागून आहे, त्यामुळे यावरती ज्याचं कंट्रोल असतं त्याला स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजचा ऍक्सेस मिळतो। त्यामुळे अमेरिकेसाठी याचं प्रचंड महत्व आहे। UAE मध्येच दुबईच्या जवळ अमेरिकेचं जेबेल अली हे बंदर आहे। हे लष्करी तळ नाहीये, पण इथं अमेरिकन जहाजं नांगर टाकतात। मिडल ईस्ट मधलं हे अमेरिकेचं सगळ्यात मोठं बंदर आहे, त्यामुळे संघर्षाच्या वेळी इराण हा UAE वरती थेट हल्ला करतो। आता इराणकडनं मिडल ईस्टच्या आणखी एका देशाला टार्गेट केलं जातंय। हा देश म्हणजे बहरीन। बहरीनमध्ये सुद्धा अमेरिकन सैन्याची उपस्थिती आहे। बहरीनमध्ये अमेरिकन सैन्याचा एक नेव्हल बेस आहे। अमेरिकन नेव्ही 1948 पासून या बेसचा वापर करते। इथे जवळपास 9000 सैनिक तैनात असतात। या नेव्हल बेसचं लोकेशन अत्यंत महत्त्वाचं आहे। हे US नेव्हल फोर्सेस सेंट्रल कमांडचं मुख्यालय आहे। या ठिकाणावरनं पर्शियन गल्फ आणि स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजवर सुद्धा नियंत्रण मिळवता येतं। कुवेतमध्ये अमेरिकेचे एकूण 3 बेसेस आहेत। या बेसेसवरती अमेरिकेचे जवळपास 13000 सैनिक तैनात असतात। अली अल समेल हा कुवेतमधला अमेरिकेचा सगळ्यात महत्त्वाचा एअरबेस आहे। तो इराकच्या बॉर्डरपासून फक्त 40 किलोमीटरवर आहे। युद्ध काळात रसद पोहोचवण्यासाठी आणि एअरलिफ्ट ऑपरेशन्स राबवण्यासाठी हा एअरबेस महत्त्वाचा आहे। मिडल ईस्ट मध्ये युद्ध भडकलं की या एअरबेसवरनं सैन्याची आणि शस्त्रांची वेगवान मदत पुरवता येते। अमेरिकेचे असेच आणखी एअरबेसेस हे सौदी अरेबियामध्ये सुद्धा आहेत। सौदी अरेबियात अमेरिकेचा प्रिन्स सुलतान नावाचा एअरबेस आहे, जो सौदी अरेबियाची राजधानी रियाद पासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे। 2024च्या आकडेवारीनुसार इथं जवळपास 2300 अमेरिकन सैनिक तैनात आहेत। यमन मधल्या हुती बंडखोरांना रोखण्यासाठी अमेरिका याच एअरबेसचा वापर करतं। त्यामुळे आता युद्ध सुरू झाल्यानंतर इराणनं सौदी अरेबियाला सुद्धा टार्गेट केलेलं आहे। खरं तर या सगळ्या संघर्षाला शिया सुन्नी वादाची सुद्धा किनार आहे। मिडल ईस्ट मध्ये इराण हा सगळ्यात मोठा शिया बहुल देश आहे। त्याच्या आजूबाजूला असलेले सगळेच देश जसं की सौदी अरेबिया, UAE, कतार, बहरीन हे सुन्नी बहुल आहेत। त्यामुळे इराणचा त्यांच्याशी कायमच वाद होत असतो। या वादामध्ये अमेरिकेनं सुन्नी बहुल देशांना आपल्या बाजूने केलेलं आहे। सुन्नी देशांचं नेतृत्व सौदी अरेबिया करतो। या देशाशी अमेरिकेचे सगळ्यात जवळचे संबंध आहेत। काही रिपोर्ट्सनुसार मागच्या महिनाभरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात फोनवरनं सतत बोलणं सुरू होतं। सलमान यांनी ट्रम्प यांना इराणवरती हल्ला करण्याचा आग्रह केलेला असं आता समोर येतंय। खरं तर सौदी अरेबियाला सगळ्या मुस्लिम देशांचं नेतृत्व करायचंय, पण यामध्ये त्याला इराणकडनं चॅलेंज मिळतं। त्यामुळे इराणमधली इस्लामी सत्ता जावी असा प्रयत्न सौदी अरेबियाचा होता। यामध्ये त्याला अमेरिकेची मदत होती। म्हणूनच जेव्हा जेव्हा इराण अमेरिका संघर्ष पेटतो तेव्हा इराण हा त्याच्या आजूबाजूला असलेल्या सुन्नी देशांवरती हल्ला करतो। एकूणच काय तर अमेरिका आणि इराणमध्ये मोठं अंतर असल्यामुळे हे दोन्ही देश थेटपणे एकमेकांवरती हल्ला करू शकत नाहीत। त्यामुळेच इराणला ताब्यात ठेवण्यासाठी अमेरिकेनं मागच्या तब्बल 25 वर्षांमध्ये इराणच्या आजूबाजूला असलेल्या सुन्नी देशांमध्ये आपले एअर बेसेस उभे केलेले आहेत। आता तिथनच अमेरिका इराणवरती हल्ले करतोय, त्यामुळे इराण सुद्धा या देशांवरती हल्ले करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। एकूणच काय आता या सगळ्यामध्ये US, इस्रायल आणि इराण यांचा संघर्ष सुरू असला तर या सगळ्यात दुबई, अबुधाबी, कतार, बहरीन या देशांना इराणने टार्गेट केलंय ते या सगळ्या कारणांमुळेच। तुम्हाला काय वाटतं? अमेरिका आणि इराण युद्धाचा नेमका कोणता परिणाम होईल? यामध्ये विजय नेमका कोणत्या देशाचा होईल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा।